निलेश सांबरेचं पहिलं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आज रत्नागिरीपासून पोलादपूरपासून आता माणगावपर्यंत ज्या रुग्णवाहिका दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या म्हणणं बरोबर आहे की कधी कधी शासनाच्या रुग्णवाहिका अपुऱ्या पडतात. मग 108च्या असेल 102च्या असतील आणि त्यावेळेला मग आमच्या रुग्णवाहिकेची आठवण येते. पूर्वी आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी रुग्णवाहिका दिलेल्या आहेत, त्या पण आम्ही प्रत्येक तालुक्याला दिलेल्या आहेत, परंतु त्याही अपुऱ्या पडतात. आणि म्हणून निलेश सांबरेंनी ठरवलं की आपल्या इथल्या कार्यकर्त्यांची मागणी आली की आम्हाला एक अँब्युलन्स मिळावी म्हणून आज प्रथम पोलादपूर आणि इकडं माणगावला दिलेलं आहे. पुढच्या टप्प्यामध्ये जे मगाशी सांगितलं श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, तळा असेल, असे जे काही दुर्गम तालुके आहेत यांना आम्ही ती व्यवस्था देण्याची करूया. आणि त्यांनी नुसत्या अँब्युलन्स देऊन थांबलेले नाहीत, आरोग्यासाठी इथं वेगळी व्यवस्था करतायत, वाचनालयासाठी केलेली आहे, कॉम्प्युटरसाठी केलेली आहे. सीबीएसचं स्कूल काढण्याची त्यांची मानसिकता आहे की काही लोक सीबीएसच्या शाळेला पैसे भरायला नसल्यामुळे काही जे काही वतनदार आहेत तर ते लोक मग त्या मुलांना ऍडमिशन घेत नाहीत किंवा फी थकली त्याला सर्टिफिकेट मिळत नाही. याचा विचार करून जे सांबरे साहेबांनी जे काय आज विचार केलेला आहे त्याबद्दल त्यांना जे लागणार आहे तोपर्यंत सहकार्य आहे हे आम्ही सगळी मंडळी त्यांना करू आणि इथलं एक चांगल्या धर्तीचं सीबीएसचं स्कूल आम्ही उघडण्याचा प्रयत्न करू. मराठा समाजाला आपण आरक्षण दिल्याच्या नंतर ओबीसी समाजाच्या काही लोकांनी विरोध केलाय. आपल्या मंत्रिमंडळातले खुद्द छगन भुजबळ यांनी देखील याला विरोध केलेला आहे. आपण मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून याकडे कसं पाहता? प्रश्न असा आहे, प्रत्येकाच्या समाजाचा नेता आहे तो त्या समाजाचं हित पाहण्याचा प्रयत्न करत असतात. त्याप्रमाणे त्यांनी केलेलं चुकीचं काही केलं असं आम्हाला वाटत नाही, परंतु आम्ही सांगितलेलं आहे, आमच्या सरकारने सांगितलं आहे, दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावून देता कसं आरक्षण देता येईल मराठ्यांना तो विचारधीन आहोत आणि ते आम्ही करू. त्यामुळे भुजबळांनी पण नाराज होण्याचं काही कारण नाही आहे आणि जरांग्यांनी पण नाराज होण्याचं काही कारण नाही आहे. जे आपलं सरकार आपलं शासन हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतंय. त्याच्यामध्ये आज जर पाहिलं तर ओबीसी समितीची पण आम्ही स्थापना केलेली आहे, जसा मराठा उपसमिती केली तशी, आणि त्याचप्रमाणे या सगळ्यांना न्याय दिला जाईल. हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का? टिकण्यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत. सरकारचे जे प्रयत्न चालू आहेत ते टिकण्यासाठी चालू आहेत. म्हणून थोडंसं अवधी मागितलेला आहे की ते टिकावं, ते कोर्टामधनं फेटाळलं जाऊ नये ही आमची धारणा आहे. आता जय जय महाराज. शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आता आपण पाहू शकतो पोलादपूर नंतर माणगावमध्ये ही रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे. आरोग्य क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे, संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते. आपण त्यांच्या माध्यमातून हे सर्व साकारण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे साहेब यांच्याशी संवाद साधला. साहेब, पोलादपूर आता माणगावमध्ये देखील रुग्णवाहिका असेल, आरोग्य क्लिनिक असेल आपल्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि या सुधारणाच्या सुरुवातीसाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते. आपलं 2008 पासून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमध्ये कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण, युवकांना नोकरी आणि त्याचबरोबर शेतकरी विकास या पंचसूत्रीवरती काम सुरू आहे. आज हे काम शिवसेना आणि जिजाऊ मार्फत पोलादपूर आणि माणगावपर्यंत पोहोचले. माणगाव येथे मला वाटतं 2015 पासून आपली अभ्यासिका आहे. इथनं अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लागलेले आहेत. आता एक प्रशस्त जागेमध्ये पुन्हा उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बाजूलाच आरोग्य क्लिनिक आणि संगणक कक्ष ज्याप्रमाणे ठाणे, पालघर, रत्नागिरीमध्ये सुरू आहे त्याप्रमाणे रायगडमध्ये सुरू करण्यात आलेले. आज पोलादपूरला उद्घाटन केलं. आता एवढ्यातच माणगाव येथे भरतशेठ गोगावले यांच्या शुभास्ते करण्यात आलेले आहे. जेणेकरून जिजाऊचा उद्देश आहे का गोरगरिबाचा मुलगा प्रशासनामध्ये गेला पाहिजे, गोरगरिबांची मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, IIT सारखी इंजिनियर झाली पाहिजे आणि त्याचा शुभारंभ ग्रामीण भागातूनच झाला पाहिजे. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत जिजाऊची का अगदी खाटीक समाजाची मटण तोडणाऱ्या दादाची मुलगी ही IIT झालेली आहे. ज्यांना वडील नाही तो मुलगाही आई नाही तो मुलगाही IPS ऑफिसर झालेले आहे. अगदी जिच्या पोटामध्ये 19 वर्षाचं बाळ असताना पती जातात ती मुलगी प्रशासनामध्ये लागलेली आहे. ज्यांचे आई वडील वीटभट्टीवरती कामाला जातात त्यांचीही मुलं प्रशासनामार्फत जिजाऊमध्ये लागलेले आहेत. अगदी भाजीवाली ताईची मुलगीही लागलेली आहे.
तर आता ते क्षेत्र आता वाढलेलं आहे आणि शिवसेना पक्षामध्ये मी आल्यामुळे उपनेते पदावर असल्यामुळे शिवसेनेची जोड मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमार्फत सुरू आहे. आमचं स्वप्न ते आहे का रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातनं 1000 विद्यार्थी प्रशासनात एका वर्षात लागले पाहिजेत. आज इथे 15 तालुके आहेत. 15 तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, रुग्णवाहिका, पोलीस भरती केंद्र, गटचे केंद्र निर्माण करून यात 15 तालुक्यातून 1500 विद्यार्थी तरी येत्या वर्षभरामध्ये प्रशासनात लागले पाहिजेत. त्याचप्रमाणे कुठलीही भगिनी पोटातल्या बाळासहित 100 वर्षाच्या आजोबापर्यंत सर्वांना मोफत आरोग्य सुविधा देण्याचं काम जिजाऊ मार्फत करण्यात येईल. साहेब, आम्ही पाहिलं जागोजागी कोकणवासियांकडून आपलं स्वागत करण्यात आलेलं आहे. बाईक रॅली करून स्वागत करण्यात आलेलं आहे. कोकणवासियांचं प्रेम मिळतं. नक्कीच कोकणी माणूस मी सांगतच असतो. मी कालही सांगितलं का कोकणामध्ये अनेक हिरे आहेत, परंतु त्या हिऱ्यांचा वापर मुंबईतील दंडणगे होण्यासाठी लोकांनी वापर केला. आपला कोकणी माणूस मरणाराही आपण, मग त्या हायवे मार्फत असो, कुठल्याही हिंदू मुस्लिम लढ्यात असो, पक्षापक्षाच्या लढाईत मरणारही आपण आणि मारणारही आपण, हे चित्र आपण बदलण्याचं काम जिजाऊ मार्फत करतोय आणि त्याचा गावोगावी चांगल्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो. प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं जातं. बस झालं का आता कोकणी माणसाच्या जीवावर मुंबईला बंगलेचे बंगले बांधायचे आणि बंगलेचे बंगले पैशांनी भरायचे, ते दिवस संपलेले आहेत. आता आमचा ग्रामीण भागातील माणूस हा मोठा झाला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा प्रशासनामध्ये अगदी गल्लीपासून दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालय चालवण्यापर्यंत विद्यार्थी गेला पाहिजे. अशा प्रकारचे स्वप्न घेऊन जिजाऊ येते आणि यासाठी कुठेही खंडणी मागायची, कुठेही वर्गणी मागण्याची गरज नाही. माझ्यासारखे व्यावसायिक प्रत्येक गावागावात तालुक्यात झाले पाहिजेत, जेणेकरून आम्ही प्रत्येक व्यावसायिक आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या या कोकणासाठी काम करून गावोगावी कोकण समृद्ध करण्याचं काम करू, हा विश्वास मला आहे. शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आपण पाहू शकतो आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरातील सर्व महिला असतील, स्थानिक असतील, आपल्याला या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आता आपण बघू शकतो मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा सोहळा संपन्न झालेला आहे.